सांसद संजय देशमुख ने लोकसभा में हेल्थ सिक्योरिटी नेशनल सिक्योरिटी सेंस बिल 2025 पर चर्चा के दौरान सरकार की तीखी आलोचना की। उन्होंने कहा कि स्वास्थ्य सुरक्षा पर असली रास्ता टैक्स बढ़ाना नहीं, बल्कि गुटखा, खर्रा और पान मसाला जैसे जानलेवा पदार्थों पर स्थायी प्रतिबंध लगाना है। अपने भाषण में सांसद देशमुख ने चेतावनी दी कि विदर्भ में खर्रा की खतरनाक लत तेजी से फैल रही है। हर 10 में से 4 लोग इसकी गिरफ्त में हैं और यह लत अब बच्चे, महिलाओं और बुजुर्गों तक पहुंच चुकी है। उन्होंने कहा कि इसी कारण विदर्भ आज देश का सबसे बड़ा ओरल कैंसर हॉटस्पॉट बन गया है। सांसद ने सवाल उठाते हुए कहा कि सरकार बढ़ते कैंसर संकट को क्यों नहीं देख रही है। मी अध्यक्ष महोदय, मी ज्या भागाचं नेतृत्व करतो त्या यवतमाळ वाशिमसह संपूर्ण विदर्भ भागात एक विषारी आणि प्राणघातक पदार्थ अत्यंत मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तो म्हणजे नागपुरी खर्रा। या भागात नागपुरी खर्रा इतका प्रसिद्ध आहे की प्रत्येक 10 लोकांपैकी 4 लोक हा पान मसाला नियमितपणे सेवन करतात। ही अत्यंत गंभीर बाब आहे। सर्वाधिक वेदना देणारी गोष्ट म्हणजे या व्यसनापासून कोणताही वयोगट वाचलेला नाही। लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत, महिलापासून ते तरुणापर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील लोक याचा शौक बाळगतात। हा शौक नसून हे व्यसन आहे आणि हे व्यसन नव्हे तर विष आहे। या नागपुरी खर्रा आणि विविध पान मसाल्यामुळे माझ्या विदर्भात कॅन्सरचे प्रमाण एवढ्या वेगाने वाढत आहे की आज विदर्भ या देशातील तोंडाच्या कॅन्सरचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे। यवतमाळ वाशिममध्ये लहान मुलांना देखील तोंडाचा कॅन्सर झाल्याचे अनेक भीषण उदाहरणे माझ्या समोर आलेली आहेत। निरागस मुलांच्या तोंडात हे विषरूपी पदार्थ जातात आणि काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात सर्वात भयंकर रोग होतो। एका आईने आपल्या लहान मुलाला अशा अवस्थेत पाहणे किती भयानक असते हे शब्दात सांगता येणार नाही। सरकारने जर खरंच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असती तर गुटखा बंदीचा निर्णय हा सर्वात पहिला आणि सर्वात प्रभावी निर्णय ठरला असता, पण सरकार तसे करत नाही। त्यामुळे मला असे सांगावे लागते की हे बिल आरोग्यासाठी नाही तर महसुलासाठी आहे आणि नागरिकांचे आरोग्य वाचवायचे असेल तर या देशातून पूर्णपणे गुटखा बंदी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, धन्यवाद।